आजचा आपला विषय आहे न्यूज चॅनल्स आणि त्यावरती बोलायला आपल्यासोबत आहेत ABP माझामध्ये 13 वर्ष कार्यरत असलेले असोसिएट सिनियर प्रोड्युसर आणि सिनियर अँकर अश्विन बापट सर, ज्यांनी त्याआधी 7 वर्ष नवशक्ती नावाच्या वृत्तपत्रात काम केले. त्यासोबत मुंबई आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर कॅज्युअल अनाउन्सर पण होते. तर असा प्रदीर्घ अनुभव असलेले पत्रकार आज आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर, तुमच्याकडून आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की न्यूज चॅनल्सवरती करोनाचा कसा काय प्रभाव झाला. तर जसं तू विचारलंस की कोरोना येण्यापासूनच पुढचं आमचं काम किंवा एकूणातच हे कसं सगळं बदललं, तर सगळ्यात सुरुवातीला तर आपल्याला हे सांगावं लागेल की ही खूप अनपेक्षित अशी अचानक आलेली आपत्ती होती आपण म्हणूया. आणि त्याच्यामुळे कोणालाच काय माहिती नव्हतं की नेमकं काय घडलेलं आहे किंवा नेमकं काय घडणार आहे पुढे जाऊन. सुरुवातीला सगळेच म्हणजे कोरोना म्हणजे काय ह्याबद्दल जितके आपण अनभिज्ञ किंवा आपल्याला माहिती नव्हतं, तितकंच आता ही पुढची परिस्थिती नेमकी कशी सगळी असणार आहे, आपल्या कामामध्ये आपल्या जीवनशैलीमध्ये काय बदल होणार आहेत, हेही आपल्याला खरं म्हणजे माहिती नव्हतं. आणि मार्च महिन्यापासून मग स्थिती बदलत गेली, मग लॉकडाऊन जाहीर झाला आणि त्याच्यानंतर आणखी परिस्थिती बदलत गेली आणि आता जवळपास 6 महिने झालेले आहेत आणि आपण लॉकडाऊन नंतर अनलॉकच्या फेजेसमध्ये आहोत. पण खूप गोष्टी बदलल्या. म्हणजे एकतर जसं मी म्हटलं की आपल्याला माइंडसेट, आम्हाला पण तो माइंडसेट बदलावा लागला. कारण हे काय घडतंय आपल्या आजूबाजूला, नेमकं काय झालेलं आहे, कोणत्या गोष्टी ज्या आहेत त्या याच्यामुळे बदलणार आहेत, आपल्यावर याचा काय परिणाम होणार आहे, हे इतकं पटापट घडत गेलं नंतर. कारण संख्या इतकी ज्या पद्धतीने वाढत गेली आणि त्याच्यानंतर लॉकडाऊन झाला. मुळात लॉकडाऊन किंवा कोरोना हे शब्द, ह्या टर्म्सच आपल्याला माहिती नव्हत्या प्रसन्न. याच्यामुळे तुला मला नवीन तेच होत्या सांगायचं सगळ्या. की ह्या खूप गोष्टी ज्या आहेत ना, या पहिल्यांदा आपल्यावर आदळल्या होत्या मी म्हणेन इन अ वे. आणि त्याच्यामुळे लॉकडाऊन म्हणजे काय, मग लॉकडाऊन होणार हो, म्हणजे हो. नेमकं काय होणार, मग सगळे व्यवहार बंद, सगळे व्यवहार ठप्प, ट्रेन बंद. म्हणजे मुंबईची लोकल ही तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, आपल्या सगळ्यांना, की लाईफ लाईन म्हटली जाते, जीवनवाहिनी. तर ती हो, हो, मुंबईची हो. लोकल बंद म्हणजे माझ्या काय किंवा मीही काही ज्येष्ठांनाही विचारलं की अशा पद्धतीने लोकल बंद होण्याची कदाचित अलीकडच्या काळातली पूर्णपणे ठप्प असण्याची किंवा म्हणजे पावसामुळे बंद होती ती लोकल वेगळी, पण लोकल पूर्णपणे ठप्प होण्याची, लोकल सेवा बहुतेक अलीकडच्या काळामधली ही कदाचित पहिलीच वेळ असावी. आणि माझ्या तर 30-40 वर्षांच्या, म्हणजे जेवढं मी आता म्हणजे 20 एक वर्ष प्रवास करतोय मी जेवढा लोकलने, पहिल्यांदा घडलेलं असं की इतक्या मोठ्या कालावधीसाठी मुंबईची लाईफ लाईन, ज्याच्यामधनं काही लाख प्रवासी प्रवास करत असतात रोज, तर ती बंद आहे, पूर्णपणे ठप्प आहे सर्वसामान्यांसाठी. अर्थात काही काही आता अत्यावश्यक सेवांसाठी वगैरे लोकल सुरू झाल्यात, पण सर्वसामान्यांसाठी किंवा एकूणातच प्रवासासाठी ही लोकल बंद पडणं म्हणजे काय. मग आता आपल्याला पर्यायी साधनं काय, तर आम्हाला म्हणजे या बाबतीत ऑफिसचे धन्यवाद मानलेच पाहिजेत की त्यांनी आम्हाला आतापर्यंत, म्हणजे आता आपण तुझ्याशी बोलतोय ना त्या दिवसापर्यंत आणि इथून पुढे जोपर्यंत लोकल किंवा अन्य गोष्टी सुरळीत होत्या तोपर्यंत आम्हाला पिकअप ड्रॉपची सुविधा दिलेली आमच्या ABP माझाने. तर त्याच्याबद्दल खूप थँक्यू त्यांना आपल्याला म्हणावंच लागेल आम्हाला. अरे वा. कारण त्या दृष्टीने आम्हाला इतकं त्याच्यामुळे सोयीचं होतंय की आम्ही घरून ऑफिस, ऑफिस ते घर असा सध्या करतोय. पण तरी देखील जसं तू म्हणालास की बाहेर पडणं आलं म्हणजे पुन्हा एकदा काय म्हणूया आपण, या आरोग्यविषयक ही सगळी आव्हानात्मक स्थिती असल्यामुळे जोखीम आली, नाही म्हटलं तरी. म्हणजे जरी आम्ही आमच्या गाडीतनं येतोय, जरी आम्ही आमच्या गाडीतनंच परत घरी जातोय, तरी अनेक जण, अनेक मंडळी वेगवेगळ्या ठिकाणून येणारी परत एकत्र भेटतायत. आणि आम्ही सगळेच, म्हणजे आम्ही पण, तू जर आता बघत असेल तर मी आता मास्क लावूनच आम्ही ऑफिसमध्ये बसत असतो आणि इतरही ठिकाणी वावरत असतो. पण अनेक ठिकाणून अनेक मंडळी एकत्र येत हो. असतात. कोण कुठून कोणाच्या संपर्कात आलेला असेल, दुर्दैवाने जर अशी इन्फेक्टेड व्यक्ती संपर्कात आली तर काय, असे विचार मनात येणं साहजिक आहे. पण त्या दृष्टीने आम्ही काळजी देखील पुरेशी घेतोय. आमच्या इकडे म्हणजे सुरुवातीला, अगदी खरं सांगायचं झालं तर सुरुवातीला तेवढं गोष्टी हे नव्हत्या, पण जसं त्याची तीव्रता किंवा त्याचं काय म्हणूया आपण गांभीर्य कळलं, त्याचं आवाका कळला की हा कोरोना किती प्रमाणामध्ये स्प्रेड होऊ शकतो, तो किती घातक ठरू शकतो, या सगळ्या गोष्टी जेव्हा समोर आल्या ना, तेव्हा आणखी आणखी आम्ही खबरदारी घेत गेलो आणि ऑफिसनेही तितकीच आणखी खबरदारी जी ती आणखी आणखी वाढवलेली आहे. तर जसं मी तुला सांगेन की सुरुवातीच्या काळामध्ये एक फक्त त्याच्यातला बदल म्हणजे, मला पत्रकारितेतलं तर मी सांगेनच, पण मुंबईचे रस्ते इतके निर्मनुष्य माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा बघितले. आणि ज्या डिस्टन्सला रोडवेनी तू समजा 40 मिनिटं, 50 मिनिटं, 1 तास लागत असेल, त्या अंतराला मी तुला सांगतो अर्ध्या तासात आम्ही पोहोचत होतो ऑफिसमध्ये. कारण रस्त्यावर चिटपाखरू नये, एक गाडी नसायची कुठलीही कुठेही, सिग्नल नाही, त्याच्यामुळे अगदी मोकळा रस्ता, हवा स्वच्छ झाली होती. तर ह्याही काही गोष्टी, साईड इफेक्ट आपण म्हणतो ना, ते हे इफेक्ट पण होते.
की रहदारी कमी, प्रदूषण कमी झालेलं होतं आणि आमचा वेळ त्याच्यामुळे सेव्ह होत होता सुरुवातीला. आणि सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही ऑफिसला येत होतो, पण नंतर जसं हा स्प्रेड जो आहे तो वाढायला लागला, तसं मग ऑफिसने एक डिसिजन घेतलं की आमचा एक ठराविक स्टाफ आपला जो आहे तो ऑफिसमध्ये ठेवायचा, बाकीचा स्टाफ जो आहे तो बाहेर ठेवायचा, तो घरी ठेवायचा आणि मग घरून त्यांना वर्क फ्रॉम होम हे जे कल्चर आहे ना, मी तुला सांगतो, म्हणजे मला आयुष्यात असं वाटलं नव्हतं की इलेक्ट्रॉनिक मीडिया न्यूज चॅनलचं काम हे वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून होऊ शकतं. आणि खरोखर थक्क करणारी ही टेक्नॉलॉजीची प्रगती म्हणावी लागेल की वर्क फ्रॉम होम, तेही अँकरचं वर्क फ्रॉम होम झालं. म्हणजे मी स्वतः 1.5 महिना जवळपास आमचे 3 अँकर हो आम्ही हो हो जे आम्हाला घरी सेटअप दिला होता, पूर्ण कॅमेरा आणि सगळ्या कनेक्टिंग सिस्टीम ज्या असतात त्या दिलेल्या होत्या आणि इंटरनेट कनेक्शन आम्ही तिकडे वापरून आम्ही थ्रू व्हायचो बुलेटिनसाठी. तर वर्क फ्रॉम होम हे आमच्यासाठी आम्ही करू शकतो हे मुळात अविश्वसनीय होतं माझ्यासाठी. म्हणजे पहिल्यांदा ज्या दिवशी प्रसन्न तुला सांगतो मी बुलेटिन दिलं वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून, मी थक्क झालो होतो की हे कसं होऊ शकतं, ही तंत्रज्ञानाची कमाल आहे. म्हणजे कोरोनाने जसं एकीकडे आपल्याला अलर्ट केलं, आपल्या तब्येतीबद्दल अधिक जागरूक केलं, अधिक गंभीर केलं, थोडंसं काय म्हणून आपण घाबरवलं कोरोनाने, पण दुसरीकडे कोरोनाने ह्या गोष्टीही हो, आपल्याला हो. समोर आल्या की वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातूनही आपण काम करू शकतो. मग थोडा पिरियड का होईना, कारण सलग इलेक्ट्रॉनिक मीडिया 24 तास ऍक्टिव्ह असलेला मीडिया आणि त्याच्यात हॅपनिंग एवढ्या आहेत गोष्टी, त्यामुळे सलग घरून काम करणं शक्य नाही. पण तरी तो पिरियड जो डेंजरस पिरियड होता, जेव्हा असं वाटत होतं की स्प्रेड आणखी वाढतोय, त्यावेळी आमचा ठराविक स्टाफ इकडे, ठराविक स्टाफ आम्ही तिकडे असायचो आणि त्या माध्यमातून आम्ही बातम्या दिलेल्या आहेत. म्हणजे आमच्याकडे घरी सेटअप दिला होता जसं मी तुला सांगितलं. आणि आपल्या सगळ्यांना माहिती असेल तर न्यूज चॅनल किंवा एकूणच शूटच्यासाठी ग्रीन क्रोमा आपण वापरतो, हिरव्या रंगाचा, तर तो बॅकग्राऊंडला आमच्या होता आणि तिकडून बरोबर, मग हो. ऑफिसमधनं ते बॅकग्राऊंड जे आहे ते सेट केलं जायचं. त्याच्यानंतर कॅमेराची आमची फ्रेम जी आहे ती लावून ठेवलेली होती. आम्ही फक्त जायचो तिकडे, खुर्ची आणि टेबल आमचं सेट केलेलं होतं, ते कुठेही धक्का न लावता आम्ही तिकडे बसायचो आणि आम्हाला आमच्या फोनवरनं, म्हणजे आपला जो मोबाईल फोन असतो त्याच्यावर इयरपीस घालून आम्ही तो बसायचो. ऑफिसमधनं आम्हाला फोन यायचा, आम्ही ऑफिसशी कनेक्ट व्हायचो आणि आमच्याकडे जो लॅपटॉप असायचा त्याच्यामध्ये, ज्याला आम्ही रनडाऊन म्हणतो किंवा त्या बुलेटिनचा क्रम जो आहे बातम्यांचा, तो आमच्या समोर इकडून एक विशिष्ट सॉफ्टवेअर त्याला कनेक्ट व्हायचं आणि त्या थ्रू आम्ही मग त्या दिवसाच्या बातम्या, म्हणजे मला आता समजा संध्याकाळी 7चं बुलेटिन आहे, तर मी 6:30 वाजता अर्धा तास आधी त्याच्यासाठी थ्रू व्हायचो. कॅमेरा वगैरे सगळ्या गोष्टी कारण सेट करायला लागतात, टेक्नॉलॉजी परत आपण पहिल्यांदाच करतोय, त्याच्यात इतकं डिस्टन्स, बरोबर, हो, हो. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीच्या दृष्टीने आम्ही अर्धा तास आधी थ्रू व्हायचो. तर 6:30 वाजता हे सगळं सेट असायचं की माझा आवाज येतोय ना व्यवस्थित, मला तिकडून आवाज येतोय, कारण कमांड देणं हा फार महत्वाचा पार्ट असतो बुलेटिन करताना. आणि आमच्याकडे एक पॅनल प्रोड्युसर नावाची व्यक्ती जी असते ती हे कमांड्स देत असते आणि आमचेच टीम मधले सहकारी, अच्छा. आमच्या टीम मधले सहकारी हे काम आमच्याकडे आम्ही करत असतो. तर त्यांना माझा आवाज क्लिअर पोहोचतोय की नाही, मला त्यांचा आवाज क्लिअर येतोय की नाही, कारण त्यांच्याकडनं ज्या इन्स्ट्रक्शन येत असतात तसं ते बुलेटिन पुढे जात असतं. म्हणजे ते काही वेळा बुलेटिनचे एक्सटेंड होतं, एखादीच बातमी 10 मिनिटं होते आणि मग ते सांगतात ब्रेक घ्या, किंवा दुसऱ्या बातमीनंतर आता चौथी बातमी कदाचित घ्यायची असेल, कारण त्यांना जशा प्रोड्युसरकडनं, म्हणजे जो त्या बुलेटिनचा प्रोड्युसर असतो, त्या बुलेटिनचा जो मुख्य असतो, त्याच्याकडनं तशा पॅनल प्रोड्युसरला इन्स्ट्रक्शन येतात, तशा त्या आमच्याकडे येतात. तर ही अशी चेन आहे. तर हे पहिल्यांदाच घडत असल्यामुळे वर्क फ्रॉम होम आम्ही अधिक दक्ष असायचो आणि त्याच्यामुळे प्लॅन बी आम्ही असा केला होता की आपल्या सगळ्यांना माहिती, आता आपल्या सगळ्यांच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप असतं, तर त्या व्हॉट्सअपवर, म्हणजे या हो. बाबतीत मी आमच्या एबीपीच्या प्रोड्युसर टीमला पण खूप खूप थँक्यू म्हणेन, कारण त्या मंडळींनी त्यांच्यावर असलेलं प्रेशर सांभाळत याबद्दल आम्हाला खूप कोऑपरेट केलं. त्यांनी आम्ही काय ठरवून घेतलं होतं की जरी इकडे इंटरनेट, म्हणजे काही वेळा इंटरनेट कनेक्शनचा इश्यू होतो, आपल्याला सगळ्यांना माहिती, तर जसा तो आमच्या इकडे झाला, कारण ऑफिस एवढं इंटरनेट स्ट्रॉंग बरोबर, नसतं हो. आपल्या घरचं, वायफाय किंवा काही, तर समजा ती कनेक्शन तुटलं आणि कनेक्शन तुटता क्षणी समोर तुझ्या स्क्रीनवरचा जो डेटा असतो, ऑफिसच्या न्यूजचा सिक्वेन्स असतो, तो गायब होतो. तर हे टाळण्यासाठी आम्ही काय केलं होतं की आमच्या मोबाईल मधल्या व्हॉट्सअपवर आम्ही आमच्या त्या वेळच्या बुलेटिन प्रोड्युसरला सांगायचो की तू बातम्यांचा जो क्रम आहे किंवा त्याची स्क्रिप्ट आहे ती सायमल्टेनियसली आम्हाला व्हॉट्सअप करत जा. सो म्हणजे आता 7 वाजता समजा बुलेटिन सुरू झालं, तर 7 ते 7:10 पहिल्या काही 4 बातम्या, तर त्याचं स्क्रिप्ट आम्हाला व्हॉट्सअपवर यायचं. मग 7:10 नंतर परत 7:15 ते 7:30 अच्छा. त्याचं स्क्रिप्ट व्हॉट्सअपवर यायचं. सो दॅट आम्ही एक बॅकअप ठेवला होता. म्हणजे समजा इकडे काही प्रॉब्लेम झाला, समजा इकडे काही गडबड झाली, तर बुलेटिन मध्ये ब्रेक घ्यावा लागू नये किंवा अँकर ब्लँक होऊ नये म्हणून ही केलेली प्लॅन बी ची अरेंजमेंट अतिशय वर्क झाली, तुला सांगतो. कारण काही वेळा असं झालं की इंटरनेट कनेक्शन, जसं मी तुला म्हटलं की घरचं एवढं स्ट्रॉंग नसतं, आपण ऑफिसमध्ये ते बँडविड्थ आणि सगळ्या गोष्टी वायफाय खूप स्ट्रॉंग असतात, पण घरी काही वेळा ते कनेक्शन तुटतं आणि मग त्यावेळी बुलेटिन मध्ये खंड पडू नये, अँकरिंग स्मूथ व्हावं
यासाठी व्हॉट्सअपवर आम्ही तो केलेला काय म्हणूया आपण ती केलेली युक्ती जी होती किंवा आमच्या प्रोड्युसरने जे आम्हाला सहकार्य केलेलं होतं ते फार फळाला आलं आणि तशा तऱ्हेने आम्ही खूप स्मूथली बुलेटिन्स करू शकलो. तर मी तुला जसं म्हटलं की घरून बातम्या देणं हा एक फार वेगळा अनुभव होता आणि त्याचवेळी आमच्याकडे जर तुम्ही पाहत असाल रेग्युलर तर 2020 नावाचं एक बुलेटिन असतं जे प्रत्येक बुलेटिनच्या आधी असतं. म्हणजे आता 50-100 बातम्या हो पण आहेत हो हो आमच्याकडे झालेल्या. पण बुलेटिनच्या आधी एक माझा महत्वाचे 15 ते 2020 20 बातम्या आम्ही बरोबर. सांगत असतो की ज्या कदाचित बुलेटिनमध्ये कव्हर होत नाहीत पण त्या तितक्याच महत्वाच्या असतात लोकांच्या दृष्टीने. तर त्याचं स्क्रिप्टिंग हा त्या बुलेटिनचा अँकर आमच्याकडे करत असतो. तर तेही स्क्रिप्ट मी घरून माझ्या बुलेटिनच्या वेळेच्या आधी करून ठेवायचो. ते रन ऑर्डर म्हणजे जो सिक्वेन्स आहे तो मी लावून ठेवायचो. हे सगळं मी घरनं केलं. अच्छा. आणि मग आमच्या ऑफिस टीमशी आम्ही कोऑर्डिनेट करायचो की हे तुम्हाला असं असं करायचं. मी स्क्रिप्ट लावून ठेवलं. फक्त जे व्हिज्युअल्स असतात त्या बातमीला लागणारी जी दृश्य किंवा फोटोज असतात ते आम्ही मग ऑफिसला कन्व्हे करायचो की या गोष्टी आम्हाला लागणार आहेत तर तुम्ही त्या प्लीज तिकडे अरेंज करा. आणि मग आमची ऑफिसची जी बॅकअप टीम होती जसं तुला म्हटलं अँकर टीम अच्छा. असेल, प्रोड्युसर टीम असेल किंवा आमचे एडिटर्स, व्हिडिओ एडिटर्स त्यांची देखील साथ इकडे महत्वाची असते. तर त्यांच्या थ्रू मग आम्ही ते व्हिज्युअल्स घ्यायचो आणि तिकडे अटॅच करायला पण आम्हाला सिस्टीम होती. तर ते आम्ही अटॅच करायचो किंवा आम्ही आमच्या इकडच्या टीमला सांगायचो की ते व्हिज्युअल्स अटॅच करा सो दॅट बुलेटिनच्या वेळी ते बातमी आणि व्हिज्युअल्स हा जो सिक्वेन्स हा व्यवस्थित जाईल. तर अशा सगळ्या गोष्टी आम्ही केल्या, पहिल्यांदा केल्या. पण तुला सांगतो खूप वेगळा अनुभव होता आणि खूप शिकून जाणारा अनुभव होता. कारण मी तुला जसं म्हटलं की डिस्टन्स लॅगमुळे काही वेळा स्पीड कमी असतो त्याच्यामुळे पेशन्स ठेवून प्रचंड काम करायला लागायचं. किंवा जसं मी तुला म्हटलं की हो हो बुलेटिन हो चालू असताना काही वेळा आवाज आता अर्थातच बुलेटिन म्हणजे इंटरनेटचा जसा इश्यू तसा फोन लाईन पण काही वेळा कट होते. तशाही काही 1-2 वेळा घटना झाल्या. पण त्याच्यातनंही मार्ग कसा काढायचा हे मला असं वाटतं की अच्छा. या पिरियडने आम्हाला शिकवलं. आणि म्हणजे इकडे माझा ईपी हे झालेलं आहे कदाचित डिस्कनेक्ट झालेलं आहे पण ते प्रेक्षकांना आणि कॅमेराला न दाखवता कसं पुढे जायचं किंवा काही विशिष्ट कळून न खुणा कसं द्यायचं. आम्ही ते आमच्या पॅनल प्रोड्युसरला पोहोचवायचं की बाबा कनेक्शन तुटलेलं आहे. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना ह्या खूप फायनर पॉईंट्स आहेत. ह्या पडद्या मागच्या गोष्टी असतात. ह्या कोणाला कळत नाहीत किंवा ह्या दिसत नाहीत. पण त्या आम्हाला करणं बरोबर. गरजेचं हो. होतं कारण बुलेटिन स्मूथ जाण्याच्या दृष्टीने. म्हणून मी तुला म्हटलं तसं की आधी वर्क फ्रॉम होम जवळपास 1-1.5 महिना ज्याच्यामध्ये स्क्रिप्टिंग त्याच्यामध्ये बुलेटिन देणं हा भाग देखील होता. 3 ते 4 बुलेटिन्स आम्हाला प्रत्येक दिवसाची असायची. आणि मग त्याच्यानंतर जवळपास जुलै महिन्यापासून मग आम्ही हळूहळू रेग्युलर यायला लागलो. कारण मी तुला जसं म्हटलं तसं की वर्कलोड वाढला आणि त्याच्यानंतर हळूहळू आपण जुटून घ्यायला लागलो त्या गोष्टी. आणि आताही आमचा मॅक्झिमम प्रयत्न आमच्याकडे असाच असतो की बरोबर. आपण अवेलेबल बेस्ट स्टाफमध्ये नंबर सगळ्यांना न बोलवता काही लोकांना आपण घरी ठेवून किंवा काही लोकांना न बोलवून कसं काम होईल या दृष्टीनेच आताही आमचा प्रयत्न असतो. पण तरी जसं मी तुला म्हटलं की हे सलग मीडिया किंवा एकूणात इमर्जन्सी सर्व्हिस आहे. कारण जसं बाकीची मंडळी तसं आमची पण काइंड ऑफ इमर्जन्सी सर्व्हिस आहे. त्यामुळे सलग हे शक्य नाहीये. पण जो पिरियड होता तो आम्ही जो केला घरी आणि बुलेटिन्स आम्ही घरून दिली, आम्ही स्क्रिप्टिंग करून केलं तर तो वर्क फ्रॉम होमचा आमचा अनुभव फारच विलक्षण होता, शिकून जाणार होता असं म्हणून. हो आणि तुमचं वर्क फ्रॉम होम हे लाईव्ह वर्क फ्रॉम होम आहे. म्हणजे बाकीच्यांच्या कामाला तिथे खरंय. रिटेकला संधी आहे किंवा ते परत करायला होय संधी होय आहे. अगदी दुसऱ्याने दुरुस्त करायला संधी आहे. तुम्ही जे खरंय करणार आहात ते लाईव्ह लाखो लोकांपर्यंत पोहोचणार खरंय आहे. खरंय ही एक फार नवीन पडद्यामागची गोष्ट कळली. खरंय आणि मला एक महत्वाचा प्रश्न या निमित्ताने असा विचारायचा हो. होता की पत्रकारांची मुलाखत यासाठी महत्वाची आहे माझ्या दृष्टीने कारण तुम्ही लोक सगळ्यांबद्दल बोलता. हो म्हणजे तुम्ही आता कामगारांच्या समस्या मांडलात, हो, तुम्ही जे मजूर हो, चालत निघाले त्यांच्याबद्दल बोललात, हो. पोलिसांबद्दल, हो, डॉक्टरांबद्दल हो. किंवा आता कोविड योद्धे आहेत त्यांच्याबद्दल. हो. पण या सगळ्यांच्या सोबत एक अदृश्य घटक 24 तास काम करत होता बरोबर. जो सगळ्यांना दिसत होता पण कुणाच्याच लक्षात नव्हतं येत की बरोबर. ते आहेत. ते सुद्धा आहेत पोलीस आणि बरोबर. नर्सेसच्या सोबत. ते म्हणजे बरोबर. सगळे पत्रकार बरोबर. आणि सगळे मीडिया म्हणजे बरोबर. प्रिंट मीडिया पण, टीव्ही चॅनल मीडिया पण खरंय आणि आपले इतर सगळे फॉर्म्स पण. खरंय तर तुम्ही आता प्रिंट मीडियात पण काम केलंय खरंय दीर्घकाळ 7 हो. वर्ष जवळजवळ. हो हो आणि एबीपी माझा तर तुम्ही सुरुवातीपासूनच आहात. हो तर मला तुमच्याकडून आधी सगळ्यात महत्वाचं हे सांगा की कारण तुमचे फील्ड रिपोर्टर्स पण असतात हो जसा ऑफिस स्टाफ पण असतो आणि प्रत्येकाचे स्वतःचे भूके वेगवेगळे आहेत. कारण फील्ड रिपोर्टरला तिथे तर जावंच लागतं हो कॅमेरा घेऊन. हो त्याशिवाय आम्हाला कळणारच नाही की तुम्ही कशाबद्दल काय सांगताय. खरंय आणि तुम्हाला तिथे ऑफिसमध्ये जरी असलं तरी तुम्ही तिथे 50 लोकांना एकत्र आल्याशिवाय ते ब्रॉडकास्टच होऊ शकणार नाही. खरंय सो रिस्क दोघांना पण आहे. आणि खरंय. तुमच्यातल्याच काही लोकांना कोरोना झालेला
हो आणि जे सुदैवाने त्याच्यातून सुखरूप परतही आले आणि होय त्यांनी आता कामही चालू केलंय. होय नक्कीच तर नक्कीच हे जे धोके आहेत जे तुमच्या आसपास सतत घडताना हो दिसत हो होते आणि हो सतत वाढत होते, हो त्या मेंटल प्रेशर बद्दल सांगा पत्रकाराच्या हो याच्यासाठी, कारण तुम्ही जेव्हा बातम्या देता तेव्हा तुम्हाला एक स्ट्रेट फेस सतत ठेवायला हो लागतो, नक्कीच की तुमच्या वैयक्तिक भावनांचं प्रतिबिंब तुम्हाला त्या बातमीमध्ये आणता येत नाही. खरंय म्हणजे तुम्ही एखादी खुनाची किंवा बलात्काराची जरी बातमी देत हो असलं तरी तुम्हाला त्याचा किती त्रास खरंय होतोय हे तुम्हाला दाखवता येणार नाही. हो तर याच्याबद्दल थोडं सांगा, मेंटल प्रेशर्स बद्दल पत्रकारांच्या. खरंय. नाही खूप महत्वाचा मुद्दा होता इकडे आणि जसं मी तुला म्हणतोय की हे जितकं अनपेक्षित सर्वसामान्यांना म्हणजे आता आम्ही पण तुमच्यातलीच मंडळी आहोत, फक्त आम्ही या मीडियामध्ये आहोत म्हणून आम्ही लोकांना दिसत असतो, लोक आम्हाला ओळखत असतात. पण आम्ही सर्वसामान्य घरामधलीच मुलं आहोत. त्याच्यामुळे जशी ती लोकांना अनपेक्षित होती कोरोनाची स्थिती तशी ती आम्हालाही होती. त्याच्यामुळे जेव्हा आमच्यातले जसं तू उल्लेख केला की काही सहकारी बाधित झाले आणि आता सगळे रिकव्हर झाले सुदैवाने आणि व्यवस्थित आहेत सगळे. पण बाधित झाल्यानंतर कसं म्हणजे काय रिॲक्ट व्हायचं किंवा एकूणात कसं हे आम्हालाही अनपेक्षित होतं. त्यामुळे तू जसं म्हणाला की भीती वाटणं किंवा काय म्हणूया आपण थोडीशी धास्ती वाटणं हा फॅक्टर असतोच आणि तो किंबहुना वाटणं साहजिक आहे माणूस म्हणून. तर अगदी महत्वाचा मुद्दा तू जो सांगितलास की हे सगळं जरी असलं तरी जेव्हा आम्ही ऑन स्क्रीन असतो ऑन एअर असतो तेव्हा आम्हाला आमच्या इमोशन्स ज्या आहेत किंवा आमच्या वैयक्तिक आयुष्यात काय घडतायत मग गोष्टी ह्या गोष्टी आम्हाला त्या दाखवता येत नाही किंवा आम्ही ते दाखवणं अपेक्षित नाहीये म्हणून दाखवता येत नाहीत म्हणजे कारण तो आमच्या कामाचा भाग आहे. अपेक्षित नाही. त्यामुळे आम्ही तिकडे व्यवस्थितच नेटच कामाचा गेलं भाग आहे, पाहिजे. बरोबर. आम्ही तिकडे प्रेझेंटेशन जे आहे ते व्यवस्थितच केलं पाहिजे कारण त्याच्यासाठी आमची नेमणूक झालेली आहे. आम्ही लोकांना बांधील आहोत. आम्ही लोकांसाठी काम करतो. त्यामुळे आम्ही लोकांना बांधील आहोत. ती बातमी किंवा त्या गोष्टी व्यवस्थितच पोहोचल्या पाहिजेत याच्यासाठी. त्यामुळे एक सुरुवातीच्या काळामध्ये थोडंसं धास्तीमय होतं गोष्टी नाही असं नाही. पण तू जसं म्हणालास तसं की एकदा ना आणि याच्यामध्ये मी तुला सांगू की जेव्हा तुमचं आवडीचं काम किंवा काय म्हणूया आपण तुम्हाला केवळ नोकरी म्हणून न बघता तुम्ही ते पॅशननी जेव्हा करत असताना गोष्टी तेव्हा ही भीती किंवा ह्या गोष्टी आहेत ना या मागे पडून जातात. नो डाऊट की थोडीशी आपल्याबद्दल आपल्या कुटुंबियांबद्दल धास्ती वाटणं माणूस म्हणून अगदी स्वाभाविक आहे. म्हणजे मी जर खोटं बोलीन की मी असं म्हणेन की मला जर भीतीच वाटत नाही मी बिंदास असं नाहीये. धास्ती आहे काही प्रमाणात घरच्यांच्या बद्दल पण थोडंसं टेन्शन येतं. नक्की येतं. का नाही येणार कारण मी पण माणूस आहे. मलाही आई वडील आहेत. मलाही बायका मुलं आहेत. मलाही नातेवाईक आहेत. बरोबर. मलाही मित्र परिवार आहेत. बरोबर. तर त्याच्यामुळे टेन्शन येणं आणि या गोष्टी अगदी स्वाभाविक आहेत. पण त्या टेन्शनचा बागुलबुवा निर्माण करून त्या टेन्शनचा परिणाम आपल्या कामावर करण्यापेक्षा ही एक चॅलेंजिंग सिच्युएशन आहे. सगळ्यांच्याच आयुष्यात पहिल्यांदा आली आहे. आणि आपण मीडिया म्हणून इतक्या जवळनंही हँडल करतोय कारण आम्हाला डे टू डे त्याचे अपडेट्स द्यायचे आहे. वाढती आकडेवारी मग इकडे असं झालं तिकडे कसं झालं. आणि या सगळ्या काळात मी तुला सांगतो आमच्याकडे येणाऱ्या काही बातम्या आहेत ना किंवा हे जे कोरोना योद्धा आहेत ना आपले सगळे त्यांना मी आधी सॅल्यूट करेन. कारण या मंडळींनी आम्हाला खूप मोटिवेट केलं कारण यांच्या तुलनेत आमची रिस्क फारच कमी आहे. म्हणजे तू डॉक्टर्स घे, पोलीस घे, तू आशा सेविका ज्या आशा वर्कर्स सर्वे करतात जाऊन बरोबर ही मंडळी, बीएमसीची मंडळी मुंबईचा विचार केलास तर की जी सफाई कामगार आहेत जे स्वच्छता करण्याचं काम अविरत करतायत. पावसाळा इतका भयानक पाऊस पडलाय यावेळी तरी देखील मुंबईचे रस्ते स्वच्छ ठेवणं एकूणातच स्वच्छतेची जबाबदारी असेल ही सगळी असंख्य म्हणजे अत्यावश्यक सेवेतली सगळीच मंडळी ज्यांचं मी नाव घेईन इकडे. तर ही मंडळी जर अविरतपणे येत आहेत डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस ही सगळी मंडळी जर आपल्या जीवाची जोखीम पत्करून येत आहेत ती इन्फेक्ट होत आहेत आणि तरी देखील इन्फेक्ट झाल्यानंतर आमच्याकडे बातम्या यायची की ते कोरोना मुक्त झाले आणि मग त्यांनी पुन्हा एकदा ड्युटी जॉईन केली. मला असं वाटतं की याच्यापेक्षा मोठं मोटिवेशन काय पाहिजे की आपल्या आजूबाजूला असलेला हा घटक की ज्याच्याही जीवाला जोखीम आहे ज्याच्याही जीवावर हा जो आहे हा कोरोना धोका पोहोचू शकतो तो घटक आपल्या कर्तव्याला श्रेष्ठ मानून इकडे कोरोना बाधित झाल्यानंतर उपचार घेतो आणि परत ड्युटी जॉईन करतो. मला असं वाटतं की ह्याच्यापेक्षा मोठं मोटिवेशनची गरज नाही आहे आयुष्यामध्ये. आणि अशी अनेक उदाहरणं मग समोर आली. अनेक स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी काही स्वयंप्रेरणेने मंडळी उतरली. मग काय खाद्य वाटप असेल, आरोग्यविषयक सेवेसाठी असेल. तर आय थिंक ही माणसं आहेत ना ही तुम्हाला मोटिवेट करत असतात. आणि मी जसं तुला म्हटलं की आमच्याकडे अशा बातम्या वारंवार येत असल्यामुळे पुन्हा पुन्हा त्या फर्स्टली आमच्याकडे जेव्हा यायच्या तेव्हा त्या बातम्यांचा मी तुला म्हटलं की या सगळ्या चॅलेंजिंग सिच्युएशन पॉझिटिव्हिटी काय ही तर ही माणसं जर आपल्या जीवावर उदार होऊन म्हणतात तसं जीवावर बेतण्याची शक्यता असतानाही ही माणसं जर उभी राहतात खंबीरपणे ही माणसं जर समाजासाठी इतकं मोठं काम करतायत
तर आय थिंक आपल्याला तर करायलाच पाहिजे. आणि जसं तू म्हणालास की आमच्यापेक्षा आमची जी मंडळी फील्डवर असतात त्यांना हा धोका जास्त आहे, कारण आम्ही विशिष्ट नंबरच्याच संपर्कात आहोत. पण आमची फील्डवर जाणारे आमचे जे रिपोर्टर्स आहेत, कॅमेरामॅन आहेत, बरोबर आमच्या ज्या बरोबर. ओबी व्हॅन्सचे मंडळी आहेत, आमचे ड्रायव्हर्स आहेत कारचे, म्हणजे बॅक ऑफिसच्या लॉजिस्टिक्सचा पण मला इकडे उल्लेख करावा लागेल, कारण हे टीम वर्क आहे शेवटी. या सगळ्यांशिवाय आम्ही काही करू शकत नाही. हम्म. तर या माणसांची देखील मेहनत किंवा या बरोबर. माणसांचं देखील कॉन्ट्रीब्युशन हे तितकंच महत्वाचं आहे. आणि जसं मी तुला सांगितलं, रिपोर्टर आणि कॅमेरामॅन स्पेशली, कारण ती मंडळी विशिष्ट स्टोरी कव्हर करायला जातात तिकडे. परत अजून वेगवेगळ्या ठिकाणून, वेगवेगळ्या चॅनल्सचे, वेगवेगळ्या ठिकाणचे रिपोर्टर्स, कॅमेरामॅन येणार. परत तिकडे ज्या स्टोरीबद्दल किंवा ज्या गोष्टीबद्दल ते गेलेले आहेत तिकडची मंडळी, त्यांना भेटणारी अजून असंख्य. आणि हा कोरोनाचं सगळं लिंकअप गोष्टी असल्यामुळे हा धोका किंवा ही रिस्क ही आमच्या ऑनफिल्ड टीमला जास्त आहे. तर तरी देखील ती टीम देखील, म्हणजे त्यांच्याहीकडनं आम्ही शिकलो, कारण आम्ही स्टुडिओत बसून बातम्या देतो. तुलनेने आमचं काम सोपं नाही म्हणणार मी, पण त्यांच्यापेक्षा रिस्क कमी असलेलं आहे. वेळेस त्यांना ही रिस्क खूप आहे, कारण जसं मी तुला सांगितलं की आज जर अंधेरीला स्टोरी असेल तर उद्या दादरला स्टोरी आहे, परवा बँड्राला स्टोरी आहे. आणि वेगवेगळ्या ठिकाणी काय म्हणूया आपण, बरोबर. माणसं वेगळी, परिस्थिती वेगळी, तिकडच्या ठिकाणच्या गोष्टी वेगळ्या. हो हो हे सगळं असताना आमची रिपोर्टिंग हो. टीम, आमचीच काय, एकूणच सगळ्या, मी म्हणेन इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा एकूणच ऑन फील्ड रिपोर्टर्सना हॅट्स ऑफ आहे खरंच. कारण ज्या पद्धतीने ते काम करतायत, तासाचं किंवा घड्याळाकडे हात बोट न ठेवता काम करतायत. तर ही गोष्ट आय थिंक हो. फार हॅट्स ऑफ करणारी आहे आणि त्यांना सलाम आहे. आणि ही पण मंडळी, जसं मी तुला म्हटलं की हे सगळे कोरोना योद्धा जे आहेत त्यांच्याकडनं जसं आम्ही मोटिवेशन घेतो, प्रेरणा घेतो, तशा आमच्या या टीमकडनं पण आम्ही प्रेरणा घेतो. कारण त्यांच्याही घरी आई वडील आहेत, त्यांच्याही घरी मुलं बाळ आहेत, पण तरी देखील ही मंडळी फील्डवर जाऊन आज आपल्यासाठी बातमी गोळा करण्यासाठी, इंटरव्ह्यू घेण्यासाठी ती जात आहेत मंडळी, आजही जात आहेत. तर आय थिंक याच्यापेक्षा मोठं मोटिवेशन मला नाही वाटत आपल्याला हो, लागतं. आणि हो. मग जसं तू म्हणालास की जशा ह्या गोष्टी समोर आल्या तशी मग हळूहळू भीती काय म्हणूया आपण कमी होत गेली किंवा धास्ती कमी होत गेली. आणि मुख्य म्हणजे नंतर आरोग्यविषयक गोष्टी क्लिअर होत गेल्या की याच्यातनं म्हणजे दूर राहणं, कोरोनापासून दूर राहणं किंवा आपली इम्युनिटी कशी वाढवणे, या गोष्टी जशा समोर आल्या ना तशी ती धास्ती हळूहळू कमी होत गेली. मग मास्क लावणं असेल नियमित, किंवा या निमित्ताने मी पुन्हा एकदा सगळ्या प्रेक्षकांना सांगेन हात जोडून की प्लीज अजूनही आपल्याकडचा कोरोना हा गेलेला नाहीये, त्यामुळे मेहरबानी करून सगळ्यांनी मास्क लावावा. मी पण आता जसं तुम्हाला म्हटलं की इंटरव्ह्यू पुरता मी आता हा मास्क इकडे जो आहे तो घेतला, अदरवाईज मी मास्क लावूनच असतो. बुलेटिनच्या वेळी फक्त आम्हाला तो काढावा लागतो, अदरवाईज आम्ही ऑफिसमध्ये मास्क लावून वापरत असतो, वावरत असतो. त्यामुळे प्लीज प्लीज तुम्ही पण जिकडे कुठे असाल मास्क नियमित वापरा. त्याच्यानंतर सोशल डिस्टन्सिंग ठेवा, सॅनिटाईज करत राहा वस्तू वारंवार. मग आपल्या बॅग्स असतील, अन्य गोष्टी असतील, प्लीज हे सगळं पाळा, कारण हे तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्यासाठी फार महत्वाचं आहे. आणि गरम पाणी पिणं असेल किंवा वाफ घेणं असेल, अनेक गोष्टी ज्या तुमचे डॉक्टर्स, तुम्हाला आता तज्ञ मंडळी आहेत ती सगळी, पण ह्या बेसिक गोष्टी त्या आपल्याला केल्या पाहिजेत तुम्ही. आणि ज्या जनरल गाईडलाईन्स आहेत या कोरोना संदर्भात, तर ह्या प्लीज तुम्ही करा. कारण इथून पुढचे आणखी काही दिवस हा कोरोना जो आहे तो पूर्ण जोपर्यंत झिरो होत नाही तोपर्यंत ही, आणि किंवा त्याच्याही पुढे मी तर म्हणेन अतिरिक्त खबरदारी म्हणून आपण ही कायमस्वरूपी जर घेतली तर ह्याचे अपाय काहीच नाही. त्याच्यामुळे या गोष्टी तुम्ही प्लीज कायमस्वरूपी. आणि हो ह्या हो. गोष्टी करून आपण पुढे जाऊ शकतो. म्हणजे हा मास्क हा सुद्धा आयुष्यात म्हणतात तसं आपण पहिल्यांदा, म्हणजे पहिल्यांदा काय काय घडलं जर तू मला विचारशील तर, जसं लॉकडाऊन, अनलॉक, त्याच्यानंतर काय म्हणूया आपण कोरोना किंवा क्वारंटाईन, हो हो हा हो. शब्दच आयुष्यात पहिल्यांदा ऐकला. क्वारंटाईन, व्हॉट इज क्वारंटाईन, आता ते कळलं की काय. मग होम बरोबर. आयसोलेशन म्हणजे काय, मग इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन म्हणजे काय. हे खूप नवीन होतं सगळं आपल्या सगळ्यांना, आणि आम्हालाही ते नवीन होतं, कारण तुम्हाला त्या बातम्यांचे अर्थ सांगण्याआधी तो अर्थ आम्ही समजून घेणं फार आवश्यक होतं. कारण आम्हाला जर ते नीट तुम्हाला आधी कळलं तर त्याचा आम्ही ते अभ्यास तुम्हाला करायला पोहोचवणार. लागेल तसं. हा, म्हणजे आम्हाला जर ते नीट कळलं तर आम्ही बरोबर. तुम्हाला प्रेक्षकांना पोहोचवणार ना. त्याच्यामुळे त्या गोष्टींचा आधी आम्हाला अभ्यास करायला लागेल. आणि त्याच्यानंतर जसं मी तुला म्हटलं तसं की मास्क असेल किंवा सॅनिटायझर्स आपण वारंवार हे करतो. तरी पण आता हल्ली अनेक ठिकाणून म्हणजे आरोग्यविषयक ज्या सूचना आहेत त्याच्यात सांगण्यात येते की गरज असेल तरच सॅनिटायझर लावा, अदरवाईज साबणाने हात धुणं हे सर्वात उत्तम. तर मी तेच सांगेन की गरज असेल तरच सॅनिटायझर लावा, अदरवाईज अच्छा. साबणाने हात धुवा. नियमित साबणच वापरा, कारण साबण वापरणं हा फार सेफ आहे तुलनेत. आणि गरज असेल, अगदीच ऑप्शन नाही तर तिकडे सॅनिटायझर आपण वापरू शकतो. पण आरोग्य म्हणजे खात्याने देखील या दृष्टीने हे केलेलं आहे की गरज असेल तेव्हा मॅक्झिमम साबण वापरायचा आणि मास्क मात्र कंपल्सरी. तर मी तुला जसं म्हटलं की ह्या गोष्टींची बंधनं आणि याच्या सकट आपण पुढे, म्हणजे आमच्या देखील रिपोर्टिंग टीम वगैरे ही मंडळी सगळी मास्क आणि या सगळ्या गोष्टी पथ्य पाळून असतात. आणि जसं मी तुला म्हटलं की तरी देखील त्यांना फील्डवर जात असल्यामुळे तुलनेने जोखीम जास्त आहे.
तर ही सगळी मंडळी होतीच की आम्हाला मोटिवेट करायला, आणि त्याच्यामुळे मग या मंडळींकडनं मिळणारं मोटिवेशन प्लस मग कोरोनाच्या काही गाईडलाईन्स आल्या, आपल्या सरकारकडनं आल्या, काही आरोग्य खात्यातनं आल्या, त्याच्यानंतर आमचे काही डॉक्टर्स मंडळी आहेत, मित्रपरिवार, त्यांनी आम्हाला काही स्पेशल इन्स्ट्रक्शन दिल्या. कारण आता आमचं फील्ड म्हणजे स्पेशली जी मंडळी आम्ही ऑन एअर जातो, जी मंडळी आम्ही दिसतो, जी मंडळी आम्ही बोलतो तुमच्याशी, तर आमच्यासाठी आवाज फार महत्वाचा. तर तो आवाज मग अशा काळामध्ये कसा मेंटेन ठेवायचा आपला, हो 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 अनावश्यक खाणं टाळणं, अनावश्यक तेलकट पदार्थ टाळणं, गरम पाणी पित राहणं. म्हणजे गरम पाणी अदरवाईज पण आम्हाला ऍडवायझेबल आहेच, तर या कोरोनामुळे आणखी ते आपण जास्त सतर्कतेने गरम पाणी प्यायला लावू. पण अदरवाईज थंड पदार्थ टाळणं, तेलकट पदार्थ टाळणं, मसालेदार पदार्थ टाळणं, हलका आहार हलका आहार घेणं फार महत्वाचं आहे आताच्या काळात. आणि आय थिंक आम्हालाही ते लागू होतं याच्यासाठी, कारण बुलेटिनला तुम्ही जर बसताना पूर्ण भरपेट जसं आपण घरी जेवतो तसं जर बसाल तर नक्की त्याचा परिणाम होऊ शकतो तुमच्या सादरीकरणावर, तुमच्या प्रेझेंटेशनवर. आणि मी तुला मगाशीच असं म्हटलं की आम्ही बरोबर. जसं आमच्या ऑफिसने आम्हाला नियुक्त केलंय त्या कामासाठी, तर आम्ही प्रेक्षकांना बांधील आहोत. प्रेक्षक त्यांचा अत्यंत बहुमूल्य असा वेळ आम्हाला देत असतात, तर आमची ती जबाबदारी आहे की त्यांच्या वेळेची किंमत त्यांना योग्य पद्धतीने, योग्य दर्जात्मक पद्धतीने द्यायची. त्यांना कुठल्याही प्रकारे त्यांनी आम्हाला जो वेळ डेडिकेट केलेला आहे त्याचा कुठल्याही प्रकारे त्यांना असं वाटायला नको की अरे ह्याचं बुलेटिन उगाच बघितला, मग काय हा नीट बोलत पण नाहीये किंवा अदरवाईज. तर त्या दृष्टीने काळजी घेणं फार गरजेचं आहे, म्हणून ही पथ्य पाळणं हे फार महत्वाचं आहे. तर या सगळ्या गोष्टी करत करत, आणि जसं मी तुला सांगितलं की ही जी मंडळी आहेत आमची सगळे सहकारी मंडळी, मग आपले कोरोना योद्धा असतील, या मंडळींनी आम्हाला मोटिवेट केलं, आणि त्याच्यामुळे आता आम्ही आहोत, आजपर्यंत आपण आलेलो आहोत, आणि होपफुली पुढे असंच आम्ही काम करत राहू. तुम्ही मगाशी वर्क फ्रॉम होम बद्दल बोललात तुमच्या, तसंच अनेक सेक्टर्स मध्ये चालू झालंय आणि आता कोरोना नंतरच्या काळात सगळंच वर्क कल्चर आता बदलायच्या वाटेवर आहे. तर बरोबर. तुम्हाला काय वाटतं हे बदल आता कुठे जाणार आहे? खरंय. जसं मी तुला मगाशी म्हटलं की आम्ही पहिल्यांदा वर्क फ्रॉम होम केला, तसं आपल्याकडच्या अनेक जणांनी, म्हणजे आपल्याकडेच मुळात वर्क फ्रॉम होम ही संस्कृती किंवा एकूणच ही टर्मच नवीन आहे असं मी म्हणेन. म्हणजे मी स्वतः ह्या अलीकडच्या काळामध्ये एक फेसबुकवर लाईव्ह चॅट केला होता. लोकांना मी त्यांचे अनुभव सांगा असं सांगितलेलं की वर्क फ्रॉम होम कल्चर आम्ही कसं स्वीकारलं, की आम्ही कशा पद्धतीने त्याला बघितलं. तर लोकांनी खूप गोष्टी सांगितल्या अनेक त्याच्यामध्ये. म्हणजे त्याच्यात मुद्दा असा आहे परत की एकतर तुम्ही तुमच्या घरीच असता, त्याच्यामुळे तुम्ही घरच्यांसाठी 24 तास अवेलेबल असता, आणि तुम्ही घरीच असल्यामुळे ऑफिस देखील तुमच्याकडनं मग ही अपेक्षा करतं की तुम्ही ऑफिससाठी अवेलेबल आहात, कारण तुम्ही तुमच्या घरीच आहात. दुसरी गोष्ट म्हणजे ट्रॅव्हलिंग टाइम वाचतो तुमचा, त्याच्यानंतर एक्झर्शन वाचतं, फिजिकल, मेंटल, कारण प्रवासामध्ये अनेक तास तुमचे जातात, शारीरिक मानसिक होतात, ते वाचतात. तुमचा पैसा वाचतो, तुमचं इंधन वाचतं. तर आय थिंक इथून पुढच्या काळामध्ये ना, म्हणजे कोरोना झिरो झाल्यावर पण मला असं वाटतं की वर्क फ्रॉम होम कल्चर हे आणखी वाढू शकतं. कारण मी तुला सांगतो, कंपनीच्या दृष्टीने पण ते फायदेशीर आहे, कारण त्यांची कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी होते, त्यांना ज्या द्याव्या लागणाऱ्या बाकीचे जे एक्सपेन्सेस आहेत ते कमी होतात. एम्प्लॉईच्या दृष्टिकोनातून त्यांना घरी डेडिकेट वेळ करता येतो, त्यामुळे 10 ऐवजी 12 तास जर झाले तर ते घरीच आहेत, त्यामुळे तेही एम्प्लॉई स्वीकारू शकतात. पण मला असं वाटतं की इथून पुढच्या काळामध्ये म्हणजे मीडियात तेवढं सरसकट 100% मला अजून तरी वाटत नाही. मला माहिती नाही म्हणजे काय आणखी काही टेक्नॉलॉजीच्या प्रगती झाल्या तर तेही होऊ शकतं कधी, माहिती नाही. पण आताच्या काळात तरी सरसकट मी तुला जसं म्हटलं ना की आपलं अत्यावश्यक कामचं काम असल्यामुळे मीडियामध्ये सरसकट वर्क फ्रॉम होम हे मला तितकंसं फिजिबल नाही वाटत आहे. पण बाकीच्या क्षेत्रामध्ये जिकडे जिकडे शक्य आहे ना, तिकडे तिकडे तुला मी सांगतो वर्क फ्रॉम होम कल्चर हे पुढच्या काळात वाटू शकतं. आणि ते म्हणजे आपल्याकडचे इंटरनेट फॅसिलिटी किती स्ट्रॉंग आहे किंवा कशा पद्धतीने गोष्टी होत आहेत याच्यावर पण ते बऱ्याच अंशी अवलंबून आहे. पण वाढू शकतं, कारण मी तुला जसं म्हटलं की ट्रॅफिक अवॉइड करू शकता तुम्ही, तुमचं मानसिक शारीरिक थकवा अनावश्यक अवॉइड करू शकता, आणि घरून तुमचे कामही होत आहेत, तुम्ही घरीही अवेलेबल आहात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की इथून पुढच्या काळात एम्प्लॉई आणि कंपनी दोन्ही हा विचार करू शकतात की वर्क फ्रॉम होम आपण जर कायमस्वरूपी, म्हणजे सर्टन स्टाफ, म्हणजे कदाचित इथून पुढच्या काळामध्ये एखादी कंपनी जी नव्याने एम्प्लॉईज घेणार असेल किंवा नव्याने लॉन्च होणार असेल, ती मुळात आखणी करतानाच असं करू शकते की आपल्याला समजा 100 स्टाफ घ्यायचा आहे, तर त्यातला ऑफिसमध्ये ऍक्च्युअली स्टाफ किती गरजेचा आहे, समजा 25, तर 25 स्टाफ बसेल एवढीच जागा ते घेतील, 30 स्टाफ बसेल एवढीच जागा ते घेतील. ते कशाला 100 स्टाफ वाली जागा घेतील, बाकीचे 75 लोक ते घरी ठेवतील, त्यांना लॅपटॉप देतील. उदाहरण दिलं तुला. तर असं होऊ शकतं इथून पुढच्या काळामध्ये. त्याच्यामुळे मला असं वाटतं की वर्क फ्रॉम होम म्हणजे कोरोनाने त्यामुळे आपण ह्या गोष्टींना एक नव्या वाटा करून दिलेल्या आहेत. आता आपण ते कशा स्वीकारतो, म्हणजे एम्प्लॉई पण कंपनी पण, त्या खरंच लॉंग रन मध्ये शक्य होतात का हे येणारा काळच ठरवेल. पण मला असं वाटतं की इथून पुढच्या काळात हे वर्क फ्रॉम होम कल्चर आणखी वाढू शकतं.
आणि सर एक शेवटचा प्रश्न. हो. लॉकडाऊनच्या काळातही आपण बघितलं आणि आता जसजसं अनलॉकच्या फेजेस चालू आहेत त्याच्यातही आपल्याला दिसतंय की लोकांमध्ये एकंदरीतच शिस्तीचा फार अभाव आहे. म्हणजे आपण बघतोय भाजी बाजारात असेल किंवा हो. रस्त्यांवरती असेल, लोक झुंडीच्या झुंडीने फिरतात. खरंय. तर या सगळ्यांसाठी तुम्हाला काय सांगावं असं वाटतं त्यांना, की कारण अजूनही आपला धोका टळलेला नाहीये. टळलेला नाही. लॉकडाऊन खरंय, संपलं खरंय. याचा अर्थ कोरोना संपला असं नाही होत. खरंय. नाही खरंय, अगदी नेमक्या मुद्द्यावर बोट ठेवलंस तू. आणि मी पुन्हा एकदा म्हणून हात जोडून सगळ्यांना आवाहन करतो की प्लीज 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 ह्या गोष्टी टाळा, अनावश्यक गर्दी टाळा. जिकडे 2 जण 3 जण जायची गरज नाहीये, एका व्यक्तीने जाऊन गोष्टी होण्यासारख्या आहेत. मग काही भाजी आणणं असेल, अन्य काही गोष्टी असतील तर प्लीज त्याच तुम्ही करा. आणि महत्वाचं म्हणजे पुन्हा एकदा जे मी मगाशीही सांगितलं की सोशल डिस्टन्सिंग असेल, सुरक्षित अंतर ठेवणं असेल किंवा मास्क वापरणं, नियमित मास्क वापरा प्लीज. मास्क फार गरजेचं आहे, फार महत्वाचं आहे. आणि सॅनिटायझेशन, आपापल्या ज्या तुम्ही वस्तू नेत असता, मग बॅग्स असतील, अन्य काही गोष्टी, त्या वारंवार सॅनिटाईज करत राहा. गरम पाण्याने काय म्हणूया आपण हात धुत राहा किंवा गरम पाणी पित राहा सातत्याने, ठराविक नियमाने. तुमच्या डॉक्टरांशी कन्सल्ट करा, कारण प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक ठेवण, शारीरिक प्रकृती ही वेगळी असते. त्याच्यामुळे तुमच्या डॉक्टरांना नक्की कन्सल्ट करा. पण या बेसिक गोष्टी ज्या आहेत ना, त्या मला असं वाटतं की लोकांनी प्लीज पाळल्या पाहिजेत. कारण जसं मी तुला म्हटलं की किंवा तुम्ही बोललास जसं की गर्दी आणि झुंडीच्या झुंडी अनावश्यक बाहेर पडलेल्या बघायला मिळतात. कारण अनलॉक मध्ये आहोत आपण, हे नक्की आहे. कोरोनामुळे आपण आता व्यवहार थांबवू शकत नाही, आपल्या आर्थिक गाडा रुळावर आणायचं आहे. सगळ्यांनाच आपल्याला जे आहे ते आपला देशाचा, म्हणजे आपला आर्थिक गाडा रुळावर आला की पर्यायाने देशाचा येणारच आहे. त्याच्यामुळे आपापल्या घरची परिस्थिती जी आहे ती हळूहळू सुरळीत करायची आहे. हे सगळं मान्य आहे मला, आणि ते आपल्याला करावंच लागणार. आणि म्हणून तर आपल्या प्रधानमंत्री असतील, आपले पंतप्रधान असतील किंवा आपले मुख्यमंत्री असतील, ते आता लॉकडाऊन म्हणत नाही, त्यात अनलॉक फेज मध्ये आपण आहोत. म्हणजे आता आपल्याला यातून बाहेर यायचंय, यातून आपल्या या बंधनात आता हळूहळू मुक्त. पण ते कसं व्हायचंय, ते करताना आपण शिस्त पाळायची. तर मला असं वाटतं, मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्या मंडळींना सांगेन की आपला हा युट्यूब चॅनल तुझं बघतायत की प्लीज 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 तुम्ही शिस्त पाळा, कारण ही फार गरजेची आहे. आणि तुमच्यापासून तुम्ही सुरुवात करा. तुमचं अनुकरण दुसरे करतील, त्यामुळे तुम्ही स्वतःपासून सुरुवात करा. स्वतःच्या घरच्यांना हे सांगा आवर्जून. या सगळ्या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे, आपल्या आरोग्याच्या दृष्टीने करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही ही वेळच येऊ देऊ नका की तुम्हाला कोरोनाच्या तावडीत तुम्ही सापडा. इतकी तुमची इम्युनिटी वाढवून ठेवा, इतकी तुम्ही काळजी घ्या. तर मॅक्झिमम तुम्ही तुमच्या परीने काळजी घ्या. आणि दुर्दैवाने जसं मी म्हणतो की काही वेळा तुम्ही इन्फेक्ट झालात तर मग त्या स्टेजला देखील तुम्ही तेवढे मेंटली स्ट्रॉंग असता की तुम्ही त्याच्याशी फाईट करू शकता. म्हणजे आमच्याकडे अशी अनेक उदाहरणं आम्ही पाहिलेली आहेत की 104 वर्षांचे आजोबा कोरोनामुक्त होऊन गेले, 90 वर्षाच्या आजी कोरोनामुक्त होऊन घरी गेल्या, 104 वर्षांचे आजोबा कोरोनामुक्त होऊन घरी गेले. तर ही सगळी उदाहरणं आपल्या समोर आहेत. त्याच्यामुळे घाबरून प्लीज जाऊ नका. दुर्दैवाने तुम्हाला इन्फेक्शन झालं तरी की त्याच्यानंतर घ्यायची खबरदारी किंवा मेंटली कसं स्ट्रॉंग राहायचं हे फार महत्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे म्हणून तुम्ही तुमच्या एक्सरसाइज, व्यायामाकडे लक्ष द्या. आणि त्या दृष्टीने देखील फिटनेस कसा चांगला राहील हे बघा. नियमितपणे जसं मी म्हटलं, मास्क असेल, अन्य गोष्टी असतील, या पाळा. आणि प्लीज आपल्या घरच्यांची देखील काळजी घ्या. सिनियर मंडळी, ज्येष्ठ मंडळींना बाहेर पडायला देऊ नका. त्यांना सांगा की बाबा आत्ताच्या घडीला प्लीज तुम्ही बाहेर जाऊ नका. त्यांना माझी खात्री आहे की त्यांनाही खूप कंटाळा आला असणार घरी बसून, साहजिक आहे. पण काही महिन्यांचा विषय, जोपर्यंत कोरोना हा झिरो होत नाही तोपर्यंत प्लीज सिनियर सिटीजन्स असतील, लहान मुलं असतील, या मंडळींनी प्लीज बाहेर पडू नये. जसं आपल्याला वारंवार गाईडलाईन्स मध्ये देखील येतं की ज्येष्ठांची काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे, किंवा अन्य काही डिसीज असतील त्यांची काळजी आपल्याला जास्ती घेणं गरजेचं आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही करा. माझी खात्री आहे की आपण मंडळी सगळी अडचणीच्या, संकटाच्या काळामध्ये एकमेकांच्या मदतीला धावून जात असतो आणि आपण एक होत असतो, एकजूट आपली दाखवत असतो. आपण आहोतच तसे. आपला अत्यंत आपण काय म्हणूया, आपण हेल्पफुल नेचरची माणसं आहोत आणि ती आपण नेहमी दाखवत असतो कसं आपण संकटातनं वाट काढायची. तर याही संकटाला माझी खात्री आहे की संघटित जर आपण झालो आणि व्यवस्थित संघटित, पण कसं व्हायचं, संघटित म्हणजे एकत्र यायचं नाहीये, आपापल्या घरी नियम पाळून ते संघटन. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला तेच म्हणतो की ही स्वयंशिस्त महत्वाची आहे. स्वतःला शिस्त लावा, स्वतःच्या कुटुंबाची प्लीज काळजी घ्या, तुमची काळजी घ्या. आणि आपण नक्की हे कोरोनाचं संकट परतवून लावू शकतो, माझी खात्री आहे. आणि या सगळ्या गोष्टी करून पुन्हा एकदा आपलं दैनंदिन जीवन जे आहे ते नियमित सुरू व्हावं अशी आपली सगळ्यांचीच इच्छा आहे. तर तसं होईल लवकर, पण ते केव्हा होईल, जर आपण शिस्त पाळली, जर आपण नियम पाळले तर होईल ते. त्याच्यामुळे माझी अशी पुन्हा कळकळीची विनंती आहे सगळ्यांनी की प्लीज 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 तुमच्याकडनं तुम्ही सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याची पथ्य पाळा, त्या सगळ्या गोष्टी करा, जेणेकरून या सगळ्यातनं आपण बाहेर पडू आणि आपलं रेग्युलर रुटीन लाईफ सुरू होईल. आणि इथून पुढच्या काळात देखील आपण मग आपल्या आरोग्याबद्दल अधिक दक्ष राहू. म्हणजे कोरोना गेला म्हणजे एकदम रिलॅक्स व्हायचं असंही नाही करता येणार. तर त्याही गोष्टी म्हणजे इथून पुढच्या काळामध्ये आरोग्य किंवा एकूणच स्वच्छता असेल, शिस्त,
या दृष्टीने अधिक सतर्क, अधिक जागरूक राहून आपण पुढे गेलो ना, तर आपण नक्की चांगलं काम करू शकू आणि आपण आपली प्रगतीच होईल. थँक्यू सर. तुम्ही खूप वेळ दिलात याच्याबद्दल, तर तुमचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. हो. मलाही खूप छान वाटलं. एक वेगळा अनुभव होता माझ्यासाठी देखील आणि मलाही त्यानिमित्ताने मागचा सगळा फ्लॅशबॅक माझ्या समोर आला की गेल्या काही महिन्यांमध्ये नेमकं काय घडलं आणि कसं आपण यातनं वाट काढून पुढे आलो आतापर्यंत. तर माझ्यासाठी खूप वेगळा अनुभव होता तुझ्याशी चॅट करताना. थँक्यू सो मच आणि सगळ्या प्रेक्षकांना देखील उत्तम आरोग्यासाठी आपण शुभेच्छा देऊया. तुला देखील आरोग्यासाठी शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना आणि मनापासून धन्यवाद माझ्याशी संवाद साधला. थँक्यू सर. हेल्थ केअर म्हटल्यानंतर पूर्वी आपल्या पटकन लक्षात यायचं की आपण क्लिनिकमध्ये जाणार, डॉक्टरांशी बोलणार. हे आता शक्य नसल्यामुळे हेल्थ केअर इंडस्ट्री फार वेगाने डिजिटायझेशन कडे जाते. याच्यामध्ये 2-3 चांगल्या कन्सेप्ट पुढे येत आहेत. ही फार महत्वाची या क्षेत्रामध्ये क्रांती होणार आहे, सुरू झालेली आहे. याचे खरे आणि चांगले परिणाम येत्या वर्षभरामध्ये आपल्याला नक्कीच दिसतील. मी स्वतः अनेक वेळा असा फायदा घेतला होता कोविडच्याही आधी. अच्छा. आणि आता मी पाहते की इतर रुग्ण किंवा इतर डॉक्टर्सही हे वापरत आहेत. तर मला हे खूप चांगली पॉझिटिव्ह गोष्ट वाटते कोविडमुळे झालेली. म्हणजे कंपनी एका देशामध्ये, एका शहरामध्ये असेल, एक कर्मचारी भारत देशातून काम करत असेल, दुसरा कोणी डेव्हलपर अमेरिकेतून काम करत असेल, तिसरा कोणी फ्रान्समधून काम करत असेल, कोणी ऑस्ट्रेलियामध्ये असेल. तर अशी सिच्युएशन खूप आधीपासून आहे. कधी कधी मला असं वाटतं की समजा ही साथ 20 वर्षांपूर्वी आली असती तर, म्हणजे समजा 2000 साली हे शतक सुरू झालं त्यावेळेला आली असती तर त्यावेळेला कनेक्टिव्हिटी स्पीड एवढा नव्हता. आता जे आपण 4G अगदी सहजपणे वापरतो, 5G येत आहे, ती परिस्थिती नव्हती. त्या काळामध्ये स्मार्टफोन्सही नव्हते. त्यामुळे आता जे आपण मोबाईल फर्स्ट या दृष्टीने बऱ्याच जणांकडे इंटरनेट कनेक्शन हे केवळ मोबाईलवर नव्हतं, लॅपटॉप त्यांच्याकडे नसतो किंवा त्यांनी लॅपटॉपचा टप्पा गाळून थेट मोबाईलवर उडी घेतली असं आपण म्हणतो वगैरे. त्या शक्य होतील अगदी अजून 1 वर्ष सुद्धा लोक अगदी सहज घरून काम करू शकतील, घरून शाळा पण आपण रन करू शकू, परीक्षांच्या बाबतीत आपण काहीतरी वेगळे उपाय किंवा वेगळ्या सोयी काढू शकू. पण मानसिक आरोग्य ही गोष्ट मात्र अशी आहे की आपण सामाजिक वातावरणातच कायम राहिलेलो आहोत असं राहणं कठीण जातंय. तर ह्या एका बाबतीमध्ये सोडलं तर या एका बाबतीमध्ये मला वाटतं आपल्याला आता जास्त सामाजिक दृष्ट्या लक्ष द्यावं की आपण एकमेकांना मानसिक आधार कसे देऊ शकतो. काही देशांमध्ये याच्यासाठी हेल्पलाईन सुरू केले. सुदैवाने आपल्याला भारतात अशी गरज पडत नाही. आजूबाजूला आपण अनेक लोकांशी या ना त्या प्रकारे संपर्कात राहून जरी रिमोटली असलं तरी आपण आपली मनस्थिती ठीक ठेवू शकतो. पण काही पाश्चात्य देशांमध्ये ही गरज आता खूप भासायला लागली, कारण एकटे राहणारी मंडळी अनेक अर्थाने आता एकटी पडताना दिसते.